झी 24 तास एक पाऊल पुढे। 26/11च्या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठाणे ते मुंबई अशी सायकल रॅली काढण्यात आली। मरीन लाईन्स इथल्या स्मारकाला अभिवादन करून आझाद मैदानात रॅलीचा समारोप झाला। माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांनी या रॅलीला संबोधित केलं। मुंबईकरांचं मनोधैर्य वाढावं हा या रॅलीमागचा उद्देश होता। या रॅलीत एकूण 75 सायकलस्वारांचा सहभाग होता। 26/11च्या घटनेला 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत। यामध्ये जे लोक शहीद झाले त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लेक सिटी पेडलर्स या संस्थेने ठाणे ते आझाद मैदान असा 45 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो सायकलवरून पूर्ण केलेला आहे। सायकलवरून 75 लोक जे आहेत त्यांनी ठाणे ते आझाद मैदान असा प्रवास केलेला आहे। त्यांनी वेगवेगळ्या ज्या ठिकाणी हल्ले झाले होते, जे लोक शहीद झाले होते त्या ठिकाणी जाऊन जे आहे आदरांजली वाहिलेली आहे। अनेक लोक जे आहेत ते या मोहिमेमध्ये सामील झालेले आहेत। 75 हे लोक आहेत। 45 किलोमीटर अंतर ठाणे ते मुंबई असं त्यांनी पार केलेलं आहे। आपल्या सोबत या मोहिमेचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुम्ही सांगाल की काय नेमका उद्देश होता, कशा पद्धतीने तुम्ही हे सगळे आदरांजली वाहताय? 26/11/2008ला जे काही झालं मुंबईत, पोलिसांनी एवढी मोठी आहुती दिली। आम्ही मुंबईकर किंवा पूर्ण भारतीय नेहमी मुंबई पोलिस किंवा कुठल्याही पोलिसाला म्हटलं बरं वाईट करतात, जास्त करून वाईट करतात असं त्यांचं म्हणणं आहे। तर या 2008ला या 4 वर्षापूर्वी जे काय पोलिसांनी आहुती दिली ते खरंच पोलीस खातं चांगलं आहे आणि पोलीस खातं सामान्य नागरिकांकरता पण एवढं असं काही सपोर्ट करू शकतं। त्यांना आदरांजली म्हणून आम्ही ठाण्यावरून 75 सायकलिस्ट आम्ही प्लॅन केला होता, पण 60 सायकलिस्ट आलेत आहे। ठाण्यापासून इथपर्यंत 45 किलोमीटर आम्ही सायकलिंग करून आधी मरीन लाईन्सच्या मेमोरीला जाऊन त्यांना आम्ही आदरांजली वाहिली। नंतर शिवानंद साहेब इकडे आले। हे आमचे मोठे इन्स्पिरेशन्स आहेत। त्यांच्या इन्स्पिरेशनमुळे आम्ही आज दुसऱ्यांदा सायकलिंग करतोय इथे ठाणा टू आझाद मैदान, आणि नंतर आम्ही त्यांच्यासोबत CSTवर जाऊन आदरांजली वाहिली आता। तर अशा प्रकारचं हे आम्हाला मुंबई पोलिसांनी जी आहुती दिली त्याच्याबद्दल आम्हाला सायकलिंग करायची होती, म्हणून आम्ही इथं आहोत। नक्कीच आपण बघितलं की या हल्ल्यामध्ये जे पोलीस बळी गेले होते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अशा प्रकारे अभिनव प्रकारे ह्या सगळ्या मंडळींनी जे आहे आदरांजली वाहिलेली आहे। 26/11ची घटना झाली असली तरी त्याची एक आठवण किंवा या सगळ्या संदर्भात एक आदरांजली वाहण्यासाठी असा एक अनोखा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या मंडळींनी केलेला आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह देवेंद्र कोलटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।